बेटावरती झालेला आहे. क्रीडांगणासाठी लागणारे टँकरची व्यवस्था असू द्यात किंवा जनरेटरची व्यवस्था असू द्यात, या सर्व पद्धतीची सहकार्य नादानं नेहमीच या संपूर्ण स्पर्धेसाठी केलेलं आहे. तर त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. सचिन बॉलिंग मार्कवर, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला रन घेतलेला नाहीये. पहिला चेंडू डॉट न सुरुवात. सचिन बॉलिंग करतात ओव्हर द स्टम्प्स. बटन पॅड मधून काढला चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. केटीसी लाईव्ह इव्हेंट या संपूर्ण वाहिनीच्या द्वारे आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत. कडावच्या क्रीडांगणावरून देखील त्यांचं सेकंड सेटअप द्वारे काम चालू आहे. त्यानंतर शर्यती देखील चालू आहेत, म्हणजे भरपूर बिझी शेड्यूल राहिलेला आहे 2024-25चा संपूर्ण केटीसी लाईव्ह इव्हेंटचा. अजिंक्य पवार यानं पाहिलेलं स्वप्न आणि त्यांच्या मित्रांसोबत ते स्वप्न सत्यामध्ये उतरत असताना वन शॉट हा पंचांचा इशारा, म्हणजे एकच रन या बॉलवरती मिळते. दगडूजी कराळे आणि विनोदजी कराळे यांच्या वतीने सोमेश्वर मसनेच्या चौकार अटॅक षटकार अटॅकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फक्त सोमेश्वर मसने यांच्यासाठी पारितोषिक आहे. सिंगल वेगानं कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली ती 2 या धावसंख्येवर. लॉफ करतायत. फटका निनाद कराळ्यांचा, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4 की 6. षटकार पंचांचा इशारा. 6 धावा षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतोय. बॅकफुटला जाऊन टॅप करतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतलेली आहे. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होता आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 9 विथआउट लॉस. साजनजी कराले यांच्या वतीनं पारितोषिक. निनाद कराले यांच्या षटकार अटॅकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आडवा बॅटनं क्रॉस बॅट मुद्दाम मारला.
क्रीजचा चांगला वापर करत होते निनाद. डीप मध्ये गेले होते, त्यानंतर फ्रंट फूट बाहेर काढत स्वीप करण्याचा प्रयत्न. या सेकंड पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आणि बरोबर मिड विकेटला फिल्डर प्लेस करण्यात आलेला. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑनला चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक रन. या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 वर. शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेले सेकंड ओव्हरमध्ये लक्ष्मण ॲज अ बॉलर. बॅकफुटला जाऊन स्लाइस करतात, चायनीज कट. लगा तो आबाद नाही तो बरबाद. धावा 4. हा चौकार. हो, व्हॉट अ शॉट. टिपिकल सोमेश्वर मसनेना तुम्ही सरळ केलेत. आता लॉंग ऑफला एक रन. या बॉलवरती टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना 21 या धावसंख्येवरती 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 2 ओव्हरमध्ये 21 धावा धावा पुस्तकावर. सचिन आलेत पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये. आडवा बाटनं पूल करतात स्क्वेअर लेगला. जेलची शक्यता, त्यांना बीट करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पूलचा धमाका, सिक्सर. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 वरती फ्लाय होत असताना लिव्ह केला बॉल. चांगले विकेट किपिंग त्यांच्या पाठीमागे विकेट यांचे वाईट बॉल. हा पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 28-28 ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकामध्ये सचिन आलेत. ओव्हर द स्टम्प्स. चेंडू वेगवान आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. सोमेश्वर मसने कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन खेळणारा खास करून खेळाडू आहे. ओव्हर द स्टम्प्स. फुल टॉस. एज लागली आहे. बीमर होता प्रॉपर.
आणि बघता बघता बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 आणि टोटली तो 9+4 अशा प्रकारच्या 5 धावा पंजा. फ्री हिट लॉफ्ट करतायत. ऑन साइडला चेंडू. क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टेक. कदाचित सेकंड होऊ शकले असे. एकच रन या बॉलवरती मिळते टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 34-34. मोठी धावसंख्येचा उच्चांक गाठताना इथून दिसून येत आहेत. गोलंदाज तयार. ऑन साइडला टर्न करतायत. टीमची टोटल धावून पोहोचले आतापर्यंत 35. 30 षटक प्रगतीपथावरती आहे. एज पाठीमागे बॉल आणि बघता बघता बॉल चालला सीमा पार. धावा 4 हा चौकार. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती आपण कुठेही जाऊ नका. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. ती 39 या धावसंख्येवरती. प्रत्येक बॉल वरती रन सुरू आहेत. तर धावा कशाही हो ना परंतु रन येत आहेत. सचिन तयार. आडवा बॅटनं स्लॉक स्वीपचा अप्रतिम नजराना. प्रयत्न चांगले आहेत. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर लदगे त्या ठिकाणी चप्पल चिता होता. मागील 4 ते 5 वर्ष आधीचा क्रिकेट जर तुम्ही त्यांचा पाहिला असेल तर. 1 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे. 40 वरती 3 ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती 40 धावा. चला फास्ट खेळा. पाणी घेऊन जा. एक्स्ट्रा खेळाडू. तीन ओव्हर मध्ये धावा 40. पहिल्या इनिंगची समरी जर आपण पाहिली तर 9 धावसंख्येने स्टार्ट केली होती. त्यानंतर लक्ष्मण आले. त्यांच्या विपक्षामध्ये आक्रमण. सेकंड ओव्हर मध्ये लक्ष्मण यांच्या विरोधामध्ये थोडंसं आक्रमण. पहिल्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 12 सुरुवात. त्यानंतर तिसऱ्या षटकारामध्ये 19 वसूल केल्यात आणि तब्बल धावा पुस्तकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 40 वर. चेस करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते या बॉलवरती.
धावसंख्या 41-41. चौथ्या षटकाला सुरुवात होते. संकेत आलेत बॉलिंग मार्कवर. हाफ ट्रॅकर चेस केला, एज हँड टेकन, फलंदाज बाद. शॉट थर्डमॅनलाही जेल पकडले आणि सोमेश्वर मसने बाद इथून होत आहेत. हो बॅकफुटला जाऊन पंच करतात. रनआउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला क्लिअर रनआउट होता. रवी आलेत नवीन फलंदाज. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 42. कुठली अजिबातच कॉलिंग नव्हती दोन्ही बॅट्समन कडून, परंतु सचिन टार्गेट बनवलं होतं त्या कारणास्तव सरळ स्ट्रायकिंग एंडला फटका. पहिल्या बॉलवरती वाईडने सुरुवात केली, त्यानंतर विकेट आला ऑफिशियल डिलिव्हरीवरती. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. .42 29 धावा विध्वंसक बनून परतला अखेर सोमेश्वर मसने. बोलो तयार. स्लॉक करतात आडवा बाटनं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू पोहोचतात. पहिली सिंगल वेगानं. कॉल सेकंडचा. रनआउटची शक्यता. पोहोचलेत फलंदाज. 2 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना 44 या धावसंख्येवरती. आडवा पार्टनर वरच्या बाजूला लागलाय. आउटफील्ड फास्ट आहे. टप्पा पडून बॉल फाईन लेगच्या दिशेनं. चांगले एफर्ट्स आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. ओ व्हॉट अ शॉट. आडवा बाटनं स्वीप करत असताना फ्रंट फुटला बाहेर काढत स्ट्रेच केला पाय आणि पाठवला बॉल सर बाउंड्रीच्या बाहेर. टिपिकल निनाद करालीची बॅटिंग तुम्ही एन्जॉय करतात. सिक्सर. चोपन्न धावा पुस्तकावरती काय बॅटिंग करतोय निनाद. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. साजन कराले यांच्या वतीने लगातार 3 षटकार. 500चा पारितोषिक. ओ कॉपी आणि पेस्ट. काय फटकेबाजी. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे. ती 60 या धावसंख्येवरती. 60 ऑन स्कोर कार्ड.
लॉंगनला बॉल सरळ केलेत व्ही मध्ये. षटकार हॅट्रिक जर निनाद यानं जर कंप्लीट केली म्हणजे मागच्या ओव्हर मध्ये 2 ठोकलेत, अजून एक ठोकला तर साजनजी कराल यांच्या वतीनं 500चं त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. आता बघूयात सलगचा तिसरा. स्वीप करतात आडवा बाटना फटका. जय डाऊन द बॉल. थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला आणि दुसऱ्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा इथून झाल्यात पूर्ण. या 2च्या मदतीने संघाची धावा संख्या 64. नवीन कराले यांच्या विरोधामध्ये निनाद कराले याने जर 3 षटकार ठोकले तर शंकर कोंडे यांच्या वतीने देखील 1001 रुपयांचं पारितोषिक. फुल टॉस वरच्या बाजूला लागला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. हो गुड फिल्डिंग. चार धावा जवळपास या चेंडूवरती मिळतात. धावा संख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे. 68 या धावा संख्येवरती 68. आणखीन एक चौकार. निनादच्या बॅटमधून टीमची धावा संख्या या 4च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली तब्बल 72 या धावा संख्येवर. आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावा संख्या. दोन षटकार 500. विलासजी कराले यांच्या वतीनं पहिला येण्याचे संकेत आहेत. खेळाडू डाऊन द बॉल. अखेर घेतली विकेट. फलंदाज बाद. नवीन कराले यांना सफलता. निनाद कराले मैदानाच्या बाहेर. चांगली बॅटिंग निनादनं. चौफे टोलेबाजी केलेले खास करून फ्रंट फूट बाहेर काढत ते स्वीपचे फटके. जवळपास 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावसंख्येची विध्वंसक इनिंग. नवीन जे कराले यांनी विकेट घेतली आणि त्यांचे सुपुत्र युवराज नवीन कराले यांच्या वतीनं पप्पासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आणखीन एक बिग हिट. शेवटच्या बॉलवरती देखील शेवट गोड केलाय. षटकार ठोकलाय आणि या 6च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 83 या धावसंख्येवरती. म्हणजेच या स्पर्धेमधील तब्बल 78 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग संपूर्ण संघाने केलेली आहे. काय जबरदस्त पद्धती. आजच्या दिवसामधील सर्वाधिक धावसंख्येचा उच्चांक गाठलेला PV नैना सुपर किंग्स या संघानं.
वरती सिक्सर. एक रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 7. सर्वाधिक धावसंख्या 78 धावा बनवल्या. 79चं टार्गेट. दूर ठेवलं शरीरापासून. फुटवर्कचा अजिबातच वापर नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. खोलात होता चेंडू. लॉफ करतात. लॉंग ऑनला प्रोटेक्शन जवळपास तर नाहीयेत. बॉल सीमा पार. जयच्या बॅट मधून हा सिक्सर. अच्छा, कदाचित 1 विकेट झाला, परंतु पंच चेक करण्यासाठी रेफर करतात. बघा स्ट्रायकिंग एंडला 1 विकेट झाला का ते पंचाने त्याच्यासाठी रेफर केलेला आहे. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी ते बाद. परत आहेत बॅट्समन जय. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. सरळ केलं. हो, गुड कॅच. फलंदाज बाद. चांगली झेल त्या ठिकाणी. पॅरलल होती झेल आणि भरपूर कमी काळामध्ये पकडलेली झेल. फलंदाज बाद. आल्या आडवा बॅटनं प्रार. जेलची शक्यता. फलंदाज बाद. विकेट अटी कंप्लीट करत असताना गोलंदाज गजानन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 13. या धावसंख्येवरती 7 धावा आतापर्यंत धाव पुस्तकावरती आहेत. 7 झाल्यात. एक षटकार आला. त्यानंतर षटकारावरती कॅच पकडली जिथे हिट विकेट झाला. फलंदाज जय. चला चला फास्ट खेळा प्लीज.
वैभवजी कराळे फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट ॲटिक साठी पारितोषिक आहे. साजनजी कराळे यांच्या वतीनं विकेट ॲटिक निनादने जर घेतली तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. भीमसेन कराळे यांच्या वतीने पारितोषिक. 3 रन धावून काढल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे अंकुश यांच्याकडून. अंकुश कराळे नवीन फलंदाज. ओळखच्या कव्हरला खेळायचं होतं. बॅटम बॉलचा अजिबातच संपर्क नाहीये. स्वागत नवीन फलंदाज आलेत. फुल टॉस एज लागून झेलची शक्यता. शॉर्ट पॉइंटला पकडली झेल. फलंदाज बाद. सातच धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. मोठं टार्गेट 79चं ठेवण्यात आलं. फुल टॉस. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचलेली ते 8 या धावा संख्येवर. लॉफ करायचा होता. शॉर्ट आर्म फुल. 1 रन या बॉलवरती. 8 धावा. निनाद 9 धावा. 1 वाईड आला होता. निनाद कराळेनं आज संपूर्ण दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली. विथ द बॅट विथ द बॉल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 रन या बॉलवरती. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर नंबर 2 मध्ये. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. लॉंग ऑफ ओपन आहे. क्षेत्र मोकळं सापडलं. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होतात. सेकंडचा कॉल आहे. 1च रन घेतात. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरमध्ये 12 धावा. विजयासाठी 68 धावसंख्येची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. चला चला फिल्डिंग लावून घ्या. 18 मध्ये 68 प्लीज. वरच्या बाजूला लागला चेंडू. जेलची शक्यता. फलंदाज इथून झालेत बाद. अकरा धावा आहेत धावा पुस्तकावरती. एज लागून शॉर्ट थर्डमॅन मधून काढायचं होतं. चांगली फिल्डिंग. स्वतः कॅप्टन आहे त्या ठिकाणी. बॅट्समन
फुलटॉस डाऊन द बॉल पोचलेत खेळाडू, पकडली आहे झेल, आणखीन एक फलंदाज बाद. तन्वेश जे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जातात त्यांच्यासाठी संदेशी कराळे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. टॅप करतात चेंडू, बघूयात एक रन या देखील बॉलवरती. मोठी टार्गेट चेस करायचं तर पहिल्यापासून सुरुवात आक्रमण होणं गरजेचं होतं. षटकार चौकार प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला जवळपास 17-18चं आस्किंग रन रेट होतं. क्लीन बोल्ट, अपेक्षा खाली राहिला चेंडू, ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता लक्ष्मण जात आहेत. तन्वेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, बॉलर तयार. गजानन लॉफ करतायत, जेलची शक्यता, खेळाडू डाऊन द बॉल, आणखीन एक जेल पकडले, फलंदाज बाद. आता शेवटची विकेट. चार विकेट घेतलेले जवळपास गजानन यांना, आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 विकेट घेतलेल्या आहेत. म्हणजे याच मॅच मध्ये 5 विकेट हॉल कंप्लीट केलेले आहेत गोलंदाज गजानन. एकदा जोरदार डाल्या होऊन जातात गजाननसाठी. जवळपास 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये 7 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. शेवटची अंतिम विकेट आता बाकी आहे. सचिन आलेत नवीन फलंदाज. व्हाईट बॉल. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे तो? बॉलर कोण आहे? सलग 2 बॉल इथून डॉट. आपण पाहत असेल मानगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग 4 यशस्वी पर्व. आता 5व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करत असताना ही स्पर्धा आजच्या पहिल्या दिवसामध्ये यशस्वी वाटचाल करत असताना या आजच्या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये दिलेल्या संधीबद्दल मनपूर्वक आभार संपूर्ण अस्सल मानगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा. त्याचबरोबर आमच्या दोन्ही ऑफिशियल ज्याने पूर्णतः दिवस आम्हाला सांभाळला. नो बॉल, त्यांचे योगीराज सर आणि त्यांच्या समवेत यस फ्री हिट आहे योगीराज सर, आणि त्याचबरोबर आमचे कुणालजी पेनकर सर यांचं देखील विशेष आभार. त्याचबरोबर आमची ऑल टेक्निकल टीम, आमची KTC लाईव्ह इव्हेंट नितेश बागडे आणि त्यांची संपूर्ण टीमचा विशेष आभार. त्याचबरोबर आमचे DJ जय यांचा देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. ज्याने ज्याने स्कोररच्या भूमिकेमध्ये मदत केलेली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात. शेवटची विकेट आता मैदानामध्ये बाकी आहे. ड्राइव्ह करतात एक्स्ट्रा कव्हरला. उद्या ठीक
8:30ला रिपोर्टिंग आणि त्यानंतर 8:45ला टॉस आणि शार्प 9ला पहिला चेंडू पडेल. नाहीतर जर उद्या मॅचेस जर राहिल्या तर तुम्हाला फायनल डेला षटकं कमी करावे लागतील. चला चला, तशी पण इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट चालू आहे. चला आता फिल्डिंग सर्कल मध्येच राहू द्या. मग आता कॅप्टन कशा प्रकारचे फिल्डिंग लावतात. गोलंदाज तयार. आडवा बॅटनं फटका, सचिनचा सीमा पार, धावा 4, हात चौकार. एकंदरीत आपण पाहतो 2 ग्रामपंचायत एकत्र देऊन 10 संघांचा सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट पद्धतीने लीग सुरू होतात आणि 2 ते 3 वर्षामध्ये बंद पडतात. परंतु ही एकमेव ग्रामपंचायत 2 ग्रामपंचायत मिळून केलेली लीग आणि खास करून विशेष आपण आभार व्यक्त करूयात, विशेष कौतुक करूयात प्रवीण पवार यांचं की जे सातत्याने या संपूर्ण स्पर्धेची मेहनत घेत आलेले आहेत. या वर्षी संदीप शेंडे यांच्यावरती अध्यक्ष पदाची भूमिका. स्पर्धा अनाऊन्स झाल्याच्या नंतर प्रवीण पवार हे सातत्याने इन टच असतात, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आपण करूयात. आणखीन काही दिवसांसाठी येण्याचं आमंत्रण होतं परंतु काही कारणास्तव बिझी असल्या कारणास्तव येऊ शकणार नाही. आज देखील थोडासा बिझी शेड्यूल होता, नितले सध्या टुर्नामेंट होते परंतु काही कारणास्तव इथे यावंच लागलं. खोलत होता चेंडू, ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक पकडली आहे जेल, ऑल डाऊन संघ झालेला आणि सामना इथून आपण पाहतात जिंकलेला PV नैना सुपर किंग्स या संघानं. अभिनंदन टीम PV नैना आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना बनवल्या धावा 37 आणि बॉलिंग करत असताना घेतल्या महत्वपूर्ण 2 विकेट, ते निनाद करायला ठरले या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद, विशेष आभार ऑल आयोजन कमिटीने आम्हाला जी संधी दिली. थँक्स टू प्रवीण पवार आणि मनपूर्वक आभार अध्यक्ष साहेब, आपण आम्हाला या 1 दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला